हा जो अग्निशामक आहे तुम्हाला हा वापरायचा आहे तर कशा पद्धतीने वापरायचा आहे तुम्हाला मी सांगणार आहे की बघा हा अग्निशामक प्रत्येक बिल्डिंगमध्ये हा ठेवलेला असतो आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये हा याच्यासाठी ठेवलेला असतो की प्राथमिक स्वरूपाची जर आग लागली तर ती कशी प्रकारे विझवायची या स्वरूपात ही आज फायर एक्सटिंग्विशर आज प्रत्येक ठिकाणी आहेत। या फायर एक्सटिंग्विशरचा रंग लाल कलरचा असतो, त्याच्यामध्ये एक दाखवलेलं असतं की याच्यामध्ये हे कशा प्रकारे दाब भरलेला असतो। हा एक प्रेशर गेज आहे। त्याचप्रकारे याच्यामध्ये नायट्रोजनने दाबाने भरलेला यामध्ये काय असतो वायू भरलेला असतो। जेव्हा बिल्डिंगच्या इकडे लटकलेला असतो ज्या ठिकाणी ब्रॅकेट ठेवलेला असतो त्या ठिकाणी तो लटकलेला असतो, तो आपल्यासमोर असा टिल्ट करायचा असतो आणि थोडासा वरती खेचायचा असतो। खेचल्यानंतर हा सिलेंडर्स आपल्या हातात येणार फायर एक्सटिंग्विशर्स ज्याला अग्निशामक बोलतात, तो आपल्याला पकडायचा आहे ह्या दिशेने पकडायचा आहे आणि अशा पकडल्यानंतर याच्यामध्ये कसं आहे की 5 हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। पी मीन्स पुल द पिन, म्हणजे ही पिन जी आहे ती खेचायची आहे। पिन खेचल्यानंतर याच्यामध्ये एक सॉकेट असतो तो तुम्हाला बाहेर काढायचा आहे। बाहेर काढल्यानंतर तुम्हाला ह्या हातात पकडायचा आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला इथे पुढे पकडायचं आहे आणि त्याच्याच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे ए म्हणजे एम टू फिनिश द फायर। ज्या ठिकाणी आग असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एम ठेवायचं आहे। त्यानंतर हा जो हे जे बटन आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला स्क्वीज करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय हे दाबायचं आहे। जसं दाबणार तर काय होणार आहे याच्यामधून पावडर जी आहे ती जोराने बाहेर जाणार आहे। पण याच्यामध्ये डिस्टन्स भरपूर महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते 3 ते 4 फुटाचं डिस्टन्स हे आगीपासून आपल्याला ठेवलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर का आग आपल्या दिशेने येत असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे आणि नंतर आग विझवायची। कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगीमध्ये आपला जीव हा स्वतः प्रथम वाचवला पाहिजे, त्यानंतर हा दुसरा जीव आपल्याला वाचवायचा आहे। स्वतःचा जीव पहिले आपल्याला वाचवायचा आहे, ठीक आहे। जर तुम्ही स्वतः जीव वाचवला तर दुसरा जीव तुम्ही वाचवू शकता।